परतीच्या पावसाचा धुमाकूळ सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतोय आणि याचाच फटका कोकणातल्या भात शेतकऱ्याला बसलेला पाहायला मिळतोय। जे या ठिकाणी शेतामधून मोत्यासारखे दाणे घरी घेऊन जाण्याची आस या ठिकाणी शेतकरी लावून बसला होता। त्याच शेताची अवस्था तुम्ही बघू शकता की काय आहे। पूर्णतः या पावसामुळे हे कापलेलं भातशेत आहे ते भिजलेलं पाहायला मिळतंय। या भातशेतामध्ये पूर्णपणे जे लोंबीचे दाणे होते किंवा लोंबी होती ती पूर्णपणे या परतीच्या पावसामध्ये तरंगताना पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की शेतकरी राजापण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणची शेतामध्ये त्यांच्या परिस्थिती ते सांगता आहेत, दाखवत आहेत। कशा पद्धतीनं हे भाताच्या कापलेल्या ज्या लोंब्या आहेत त्या पाण्यावरती तरंगताना पाहायला मिळतात। अक्षरशः हे या ठिकाणी कोंब आलेले या कापणी करून ठेवलेल्या भात शेतीला या ठिकाणी कोंब आलेले पाहायला मिळत आहेत। अत्यंत विदारक असं चित्र आणि हेच चित्र सध्या कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल? अक्षरशः तुमच्या भावना आम्हाला कळू शकतात काय ते सध्या पावसामुळे नेमकं नुकसान काय झालंय? पावसाने भात शेतीत नुकसान झालं आहे आणि पावटा फुकट गेला। बरोबर आहे। सध्या भात शेतीमधली अवस्था काय आहे? तुम्ही तुमच्या हाताने हे सगळं दाखवताय, काय सांगाल? भात फुकट गेलं, ते आता रुजणार, कोंबायला जाणार। बरोबर आहे, खूप वेदना होत आहेत। होय, वाईट वाटतं। किती महिने मेहनत घेतली होती आणि आज शेत पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली आहे। 4-5 महिने मेहनत घेतली, आता पूर्णपणे मातीमोल आता काय उपयोग नाही, आता पावटा पण रुजणार नाही। बरोबर आहे। शेतकऱ्याची ही व्यथा तुम्ही बघू शकता की त्यांच्या डोळ्यामध्ये लगेच डोळे भरून आलेले पाहायला मिळतात। एवढी 3 महिने घेतलेली मेहनत ही वाया जाणार आहे आणि या शेतामधून जे उत्पन्न अपेक्षित होतं त्याच्यापैकी काहीच उत्पन्न हातामध्ये लागणार नाही याची बोच या शेतकऱ्याच्या मनात कायम असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।